समाज प्रबोधनपर देखावे सादर करण्याच्या परंपरेस अनुसरून मंडळ यंदा सादर करीत आहे एक भक्तिमय पौराणिक देखावा. होलिका राक्षसीचा वध, होलिका राक्षसीचा वध. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे दैत्यराज हिरण्यकश्यप उन्मत्त झाला. तो स्वतःलाच ईश्वर समजू लागला. त्याने त्याच्या राज्यात होम हवन यज्ञ कर्मांवर बंदी आणली. विष्णू नारायणाचे कोणी नाव घेतले तर कडक शासन केले जात होते. या शिक्षांमधून त्याचा पुत्र प्रल्हादही वाचू शकला नाही. प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता. पित्याने समजावून कडक शासन करून सुद्धा त्यानं विष्णू पूजा नारायणाचं नामस्मरण बंद केलं नाही. ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः. हे प्रल्हादा, मी तुला खूप वेळा सांगितलेलं आहे की तू या नारायणाचं नाव घेत जाऊ नकोस. या सृष्टीचा देव नारायण नसून हा राक्षसराज हिरण्यकश्यप आहे. ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः. मी तुला कितींदा सांगून पण तू ऐकत नाहीस. तुला आता मी मृत्यूदंडाची शिक्षा देणार आहे. हे राक्षसराज, कृपया असे करू नका. हा बाळहट्ट समजून सोडून द्या माझ्या मुलाला. हिरण्यकश्यप यानं प्रल्हादाला चितेवर जिवंत अग्नी देऊन मारावयाचा आदेश दिला. यासाठी त्याने चितेवरील अग्नीमध्ये प्रल्हादास घेऊन बसण्यासाठी त्याची बहीण होलिका हिला सांगितलं. होलिका या हिरण्यकश्यपूच्या बहिणीला धर्माने अर्थात सत्यनीतीने वागल्यास अग्नी काहीही करू शकणार नाही असं वरदान लाभलं होतं. त्यामुळे होलिकेस काहीही होणार नाही आणि प्रल्हाद मात्र जळून मरून जाईल या विचाराने हिरण्यकश्यप आणि होलिका यांनी मिळून योजना केली आणि यासाठी फाल्गुन पौर्णिमेचा दिवस निवडला. याच दिवशी सायंकाळी सूर्यास्ताच्या प्रहरी होलिका प्रल्हादास घेऊन चितेवर बसली आणि हिरण्यकश्यपानं रणवाद्य वाजवण्याची सूचना देत चिता पेटवण्याची आज्ञा केली. ढोल तुतार्या झांजा वाजू लागल्या. संपूर्ण राजगृहात आनंदाला उधाण आलं आणि होलिकेने चितेवर कप्ताने प्रल्हादाशी संवाद साधला. तो विकट हास्य करू. प्रल्हादा, आता तू आमच्या तावडीतून सुटू शकत नाही. हा धगधगता अग्नी बघ. हा अग्नी आज तुझा कर्तन काय होईल आणि तुला जाळून ठार मारेल. आणि मी मला लाभलेल्या वरदानामुळे जिवंत राहील. बघूया बघूया तुझा नारायण तुला यातून वाचवतोय का ते. क्षणभरातच प्रल्हादाला त्याच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची जाणीव झाली. त्यानं श्रद्धेनं नारायणाचा धावा सुरू केला. ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः. आणि काय चमत्कार! फक्त प्रल्हादाचा धावा ऐकून क्षणार्धात भगवान विष्णू आपल्या या लाडक्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहील. विष्णू कृपेनं आश्चर्य घडलं. चितेच्या भयंकर ज्वाळा प्रल्हादाऐवजी होलिकेला जाळू लागल्या. होलिका भाजू लागली आणि जीवाच्या आकांतानं ओरडू लागली. बघता बघता त्या भयंकर ज्वाळांनी सारा आसमंत वेढून टाकला. त्यातच होलिका जळून गेली. त्याचा प्राण झाला.
भक्त प्रल्हाद मात्र या दिव्यामधून विष्णू कृपेनं सुखरूप बाहेर पडला. श्रीमन नारायण नारायण